होते, नामदेवराय होते, सगळे संत होते. सर्वांनी नामदेवरायांना आग्रह केला. नामदेवराय येतच नव्हते, पण नामदेवरायांना आग्रह केला, देवाला लीला केली. सगळे संत काकांच्या घरी जमा झाले. आतमध्ये घरामध्ये सगळी चर्चा सुरू झाली. आता पुत्र वियोगाचं दुःख काकांच्या चेहऱ्यावर नव्हतं. सर्व संतांना पाहिलं आणि विलक्षण आनंदाच्या लहरी उमसळून बाहेर आल्या. काकांचा चेहरा प्रफुल्लित झाला. ज्ञानोबाराने काकाची अवस्था ओळखली आणि त्या सर्व संतांमध्ये अत्यंत स्थिर आणि शांत संयमी अधिकार संपन्न जीवन कोणाचं असेल तर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा होता. निवृत्तीनाथांनी काकांचा अधिकार पाहिला, ओळखलं. ऐका ना, प्रत्येकाला आपापल्या स्वभावाचा माणूस एकत्र आला की तो कळत असतो, बरं का, कळत असतो. सामान्य माणसं त्याच्या स्वभावाप्रमाणे एकमेकाला ओळखतात. हे तर साधू आहेत महाराज. आणि त्या साधूंचा एकमेकाची त्या ठिकाणी तशा स्थितीमध्ये भेट झाली. त्याच्या संबंधाचे काही अभंग मुक्ताईचे आहेत. आणि सर्व संतांच्या सभेमध्ये भेट झाली. 8 वर्षाची मुक्ताई बाहेर अंगणामध्ये आली. गोरोबा काकांच्या अंगणामध्ये काही मडके होते. 2 प्रकारचे होते. काही मडके काळ्या रंगाचे होते आणि काही मडके लाल रंगाचे होते. मुक्ताईला वाटलं, काका हे 2 प्रकारचे मडके का बरं? काही काळ्या रंगाचे आहेत, काही लाल रंगाचे, असं का? मुक्ताई म्हटलं, काय म्हणे? काका म्हटले, मुक्ताई त्याचं काय म्हणे? अगं म्हणे, जे काळ्या रंगाचे मडके आहेत ना ते अजून कच्चे आहेत म्हणे, आणि जे लाल रंगाचे मडके आहेत ना ते चांगले 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 तयार झाले, भाजलेले आहेत म्हणे. म्हणे असं काका तुम्हाला कच्चन पक्क चांगलं कळतं? काका म्हणे, माझा खानदानी धंदा असतोय कच्चन पक्क सांगण्याचा. आणि मग काय महाराज, तिथंच चर्चा सुरू झाली. मग ठीक आहे काका, तुम्हाला या मडक्यांचं कळतं, मग या मडक्यांचं कळेल का? म्हटलं, का कळणार नाही? हाती थापटणे अनुभवाचे. हातामध्ये अनुभवाचं थापटणं होतं काकांच्या. थापटणं घेतलं, सर्व संत बसले, सर्वांच्या डोक्याला फटका मारायला लागले. पहिला फटका मारला निवृत्तीनाथांच्या डोक्यावरती. टणक असा त्या ठिकाणी महाराज आवाज आला. काका म्हटलं, हे मडकं पूर्ण पक्क भाजलेलं आहे. दुसरा फटका मारला चोखोबारायांच्या डोक्यावरती. तिसरा फटका मारला ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, सावता महाराज. आणि मग नामदेवरायांची जेव्हा वेळ आली तेव्हा नामदेवराय मात्र घाबरले आणि फटका मारणार तसे तडक तिथून निघाले म्हणे की थेट पंढरपूरलाच पोहोचले. पंढरीला आले आणि देवाच्या समोर उभे राहून देवाला सांगतात, देवा, अरे कोण कुठला कुंभार म्हणे, आणि आता तू मला तपासणार आहे, मी पक्का का कच्चा? हे देवा, आता नित्य तू मला दर्शन देतो, मी तुझ्यासोबत बोलतो, आता मी काय कच्चा आहे काय? त्या संत सभेनं मला म्हणे कच्चा ठरवलं. तसं प्रमाणच आहे. कबीर महाराज उपलब्ध होते. कबीर महाराज म्हणतात, नामा कच्चा रे कच्चा, नाही गुरु का बच्चा. नामदेवराय अजून कच्चेच आहेत म्हणे, अजून गुरुच केला नाही. आणि मग गोरोबा काकांनी त्या ठिकाणी कच्चं ठरवलं. देवाकडे तक्रार केली. देव म्हटले, नाही नाही नामा, काका म्हणतात तेच खरं आहे. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा काकांकडे पाठवलं आग्रहास्तव. आणि आध्यात्मिक चर्चा झाली. त्या चर्चेतून अभंग हा जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या ठिकाणी गोरोबा काकांच्या समोर नामदेवराय महाराज अत्यंत स्थिर झाले. ज्याच्याकडून काहीतरी मिळवायचं असतं त्याच्यासमोर कसं राहावं याची पद्धत ज्ञानोबाऱ्या सांगतात. कसं राहावं ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाथी अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा, तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा वळगोणी. तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्यसक. मग अपेक्षित हे आपुले, तेही सांगती पुसिले. जेने अंतःकरण बोधले, संकल्पानये. आणि मग गोरोबा काकांच्या समोर अत्यंत लीनपणे प्रश्न विचारतात, काका सांगा ना, तुमची जी अवस्था आहे ही कशी प्राप्त झाली? आणि मग त्याचं उत्तर दिलं काकांनी अभंगाच्या पहिल्या चरणापासून. केशवाचे भेटी
खूप गोड. सद्गुरू गोरोबा काका नामदेवरांना उपदेश करताना भाव व्यक्त करतात की हे नामदेवा, जर तुला खरंच परमात्म्याचं सर्वज्ञ स्वरूप अनुभवायचं असेल तर त्याकरता एक कर, देहाचं विसर पाड्यापर्यंत भजन कर. पहा सिद्धांत कसा आहे. देवाला आर्ततेनं आवाज देण्याकरता इतकी समर्पित भावना असावी की आता देहाची आठवणच राहू नये. देह विसरेपर्यंत त्याला आवाज देण्याकरता वृत्ती त्या ठिकाणी महाराज तेजस्वी असावी. देहाची आठवण असू नये. का? कारण देहाची आठवणच दुःखाला जन्म देत असते. दुःख तरी काय? देहाची आठवण दुःख देते. संसार आठवला की दुःख आहे. म्हणून संसाराला विसरा आणि देव आठवा. देव आठवला की सुखाची सुखरूपता आहे. संसाराचं स्मरण हे दुःखाला कारण आहे. देहाची आठवण झाली की मनुष्य दुःखी होतो. देहाची आठवण का होते? कारण हा देह मी माझा म्हणतो म्हणून देहाची आठवण होते. पहा कसं चिंतन आहे. या देहाला मी माझं म्हटलं की मग त्याची आठवण होते. माझेपणाची भावना ही दुःख देते. ज्ञानोबारायांचा दृष्टांत या संबंधाने मध्ये ज्ञानोबाराय बोलतायत, माझं म्हटलं की दुःख आलं, माझं नाही असं म्हटलं की दुःखच गेलं. आता मी इथं बोलतोय, माझा त्या ठिकाणी महाराज मोबाईल खाली पडला, मोबाईल फुटला. दुःख कोणाला आहे? तुम्हाला आहे का मला? मला दुःख आहे. का बरं? तो माझा मी म्हणतो ना म्हणून. तुम्हाला दुःख आहे? त्या संबंधाचं माझेपण हे माझ्या चित्ताला चिकटलंय म्हणून ते मला दुःख देणार आहे. माझेपणा आला की दुःख दिलं आणि माझेपण गेलं की दुःख संपलं. दृष्टांत ज्ञानोबारायांचं पहा, तुम्हाला कळतोय का? माऊली म्हणतायत लग्नाच्या दिवशी एक संध्याकाळी 5:30 वाजता आपण विधी करतो, त्याचं नाव आहे कन्यादानाचा विधी. त्या कन्यादानाची विधीची पद्धत आहे. त्या कन्यादानाच्या विधीच्या वेळेला तो मुलीचा बाप त्या मुलीचा हात त्या जावयाच्या हातात देतो, नाही का? आणि जावयाच्या हातात देताना म्हणतो, जावय बापू आजवर होती आमची, आता झाली बास तुमची. असं म्हटलं की बाप सुटला आणि माझी असं म्हटलं की जावई अटकला. तुमची असं म्हटलं की बाप सुटला आणि माझी म्हटलं की जावई अटकला. किती अटकला? जावई इतका अटकला. आता सगळं सांगूच का मी तुम्हाला? जावई इतका अटकला. डोकं तिचं दुखतं पण वेदना बोला ना. जावायला होतं. माझं म्हटलं ना दुःख आलं आणि बाप सुटला का? ही माझी नाही असं म्हटलं की बाप सुटला. किती सुटला? बाप इतका सुटला म्हणे, इतका सुटला. अरे पोटची मुलगी मेली तरी तिचं सुतक त्याला लागत नाही, इतका सुटला. सुतकासी नाही त्याचे प्रयोजन, सुतकासी नाही त्याचे प्रयोजन, सुतकासी नाही त्याचे प्रयोजन, सुतकासी नाही त्याचे प्रयोजन. जनिता म्हणून 3 दिवस, जनिका पहा माऊलींची भाषा कशी आहे. आपणाची विहुनी दुहिता ममन म्हणे पिता, तो सुटे प्रतिग्रहिता जावई शिरके. आता ही माझी नाही असं म्हटलं की बाप सुटला आणि ही माझी असं म्हटलं की जावई अटकला. माझेपणा आला की दुःख देतात. त्याप्रमाणे हा देह मी माझा म्हटला की दुःख आहे. म्हणूनच सगळे संत तुकोबाराय तर देवाच्या समोर जशी उभा राहिले आणि देवाला म्हणतात, देवा एकच माझ्यावरती उपकार करशील का? देहाचा विसर पाडी माझा देहाचा विसारा, पाडी माझा देहाचा विसर, पाडी माझा देहाचा विसर. देवा तायसा करी उपकार, देवा तायसा करी उपकार, देवा करी उपकार, देवा तायसा करी उपकार. देहाचा विसारा पाडो माझा, देहाचा विसारा पाडो माझा, तरी दहा जीव सुख होईल माझा, तरी दहा जीव सुख होईल माझा. देहाचा विसर पाणी माझ, देहाचा विसर पाणी माझ, दहा जीव सुख होईल
विठ्ठल माझा पावेल माझा तरीचा हा जीव सुख पावे माझा कधी देहाचा विसर पाडी मज. हे देवा मला देहाचा विसर पडला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात या देहाची आठवण आहे म्हणून दुःख आहे. महाराज म्हणतात तुम्हाला सुखी व्हायचंय, तुम्हाला मुक्त व्हायचंय का एक करा. न म्हणा देह माझा इसा मग भरवसा कळेल. हा देह माझा नाही असं म्हणा. या देहाला माझं म्हणणं दुःख आहे. देह को मैं मानना यह सबसे बड़ा पाप है. सभी पाप इसके बच्चे यही सबका बाप है. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आणि ही माझेपणाची भावना कधी संपेल. महाराज या देहाचा विसर तेव्हा पडेल जेव्हा अत्यंत आर्ततेनं व्याकुळतेनं आम्ही त्याच्याकरता वेड होऊ. त्याच्याकरता एक विलक्षण अंतःकरणात तळमळ निर्माण झाली की मग जगात कशाचीच आठवण राहत नाही. महाराज आठवण राहत नाही. शरीराचं सुद्धा तादात्म्य राहत नाही. एकदा का ब्रह्म तादात्म्य आलं, एकदा का ईश्वराची तळमळ लागली की त्याला देहाची आठवण राहत नाही. शरीराच्या क्रिया काय चालतात त्याला देहाची आठवण नाही. देह सडतोय का चमकतोय काही त्याचं भानच नाही. त्या परभणी जिल्ह्यामध्ये एक फळा नावाचं गाव आहे. फळा नाव लक्षात ठेवा. त्या फळा गावामध्ये संत मोतीराम नावाचे संत होऊन गेले. सद्गुरू मोतीराम महाराज. रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांच्यासोबत मोतीराम महाराज हे पायी सोहळ्यामध्ये चालायचे. आणि मी त्या फळ्याला जाऊन आलो. तिथं त्या लोकांकडून ते सगळं ऐकलं. त्यांचं संबंधाने काही चरित्र मी वाचलं. माझ्याकडे चरित्र आहे मोतीराम महाराजांचं. आणि मोतीराम महाराजांचं असं अवस्था होती, इतकी उंची होती परमार्थातली, त्यांच्या संपूर्ण शरीराला जखमा झाल्या होत्या. जखमा होत्या बरं. आणि त्या जखमांमधून त्या ठिकाणी महाराज आळ्या बाहेर पडत असायच्या. जखम्यामध्ये आळ्या तयार झाल्या होत्या. चालता 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 त्या पायाला दणका बसला की त्या आळ्या खाली पडायच्या आणि खाली पडल्यानंतर त्या आळ्या पुन्हा त्या ठिकाणी स्वामी उचलायचे आणि त्या जखमीवरती सोडायचे. लोक म्हणायचे बाबा तुमच्या डोक्यात फरक पडला. अहो त्या आळ्या एक तर तुम्ही मारतही नाही आणि खाली पडल्या तर पुन्हा उचलून त्यामध्ये टाकतात. तर लोक म्हणायचे बाबा त्या आळ्यांना तिथं राहण्याकरता जखमीवर साखर ठेवायचे. का बरं? आळ्यांना त्या ठिकाणी राहण्याकरता. लोक म्हणायचे बाबा तुम्ही असं का करता. स्वामी म्हणायचे, मोतीराम बाबा म्हणायचे त्या आळ्यांना म्हणायचे अगं बाईंनो तुम्ही माझ्या जखमेवरच राहा, खाली पडला तर उपाशी मराल. असं तपस्वी जीवन जिथ आहे त्यांना संत म्हणतात महाराज. या सगळ्या गोष्टी ऐकण्यापुरता टाळ्या वाजण्यापुरता नाही, थोड्या गांभीर्याने विचार घेण्याकरता आपल्या परमार्थिक संत साहित्याचं सिद्धांत कोणत्या दिशेला आम्हाला ढकलत आहे. आम्ही त्याचा कलह त्याचा त्या ठिकाणी महाराज तो प्रवाह ओळखला पाहिजे. आम्हाला नेमकं कुठे जायचं आहे. परमार्थामध्येच राहून सुद्धा जेव्हा यथार्थ दर्शन होत नाही त्यावेळेला संतांच्या सिद्धांताने चालायचं असतं. कारण त्यांचा सिद्धांत हा अनुभवाचा असतो. ज्याचा प्रवास पूर्ण झाला. नियम आहे, नदी आहे, नदीमध्ये नाव आहे आणि त्या नावेमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी पलीकडे जात आहेत. संध्याकाळ झाली आणि एक शेवटचं गिऱ्हाईक त्या ठिकाणी महाराज होतं त्या पलीकडच्या कोपऱ्याला. तो त्या नावेमध्ये बसला आणि नाव वलवत त्या पलीकडच्या किनाऱ्यावरती पोचला. संध्याकाळ झाली. मग त्यांना असं विचार करावा का आता ही नाव आपण या कोपऱ्याला आणली ना, चला ठीक आहे आता ही नाव जाळून टाकू आणि याच्या शेकोटीत रात्रभर झोपू. असं करता येईल का? करू नये. का? कारण ती नाव जरी आत्ता कोणी प्रवासी नसेल पण उद्या सकाळी पुन्हा पहाट होणार आहे आणि उद्या पुन्हा वाटसरू येणार आहेत. याकरता ती नाव तशी जाळू नये. तुकोबाराय म्हणतात जाळू नये नाव पावलेनी पार, जाळू नये नाव पावलेनी पार, जाळू नये नाव पावलेनी पार, जाळू नये नाव पावलेनी पार. मागील आधार बहुतासी, मागील आधार बहुतासी, मागील आधार बहुतासी, जाळू नये नाव पावलेनी पार, जाळू नये नाव पावलेनी पार. मागील आधार बहुदाता, मागील आधार बहुदाता, मागील आधार बहुदाता, जाळू नये नाव पावलेनी पार.
चालत गेले. महाराज मागून येणारे अनेक लोक त्या रस्त्यानं चालत येणारे त्याकरता मागच्यांना मार्गदर्शन करण्याकरता ते सिद्धांत तसेच ठेवतात. आणि गोरोबा काकांना सांगतायत, केशवाचे भेटी लागले से पिसे, विसरले कैसे देहभान. देहाचं विस्मरण होईपर्यंत भजन करावं, त्याकरता इतकी तळमळ असावी ईश्वराच्या प्राप्ती करता की त्या तळमळीतूनच तो सर्वत्र ठिकाणी अनुभूतीला येईल. आणि एकदा काही तळमळ झाली, या तळमळीतनं अनुताप निर्माण झाला की त्या अनुतापातून आतल्या सर्व मनोवृत्ती नष्ट होतील, चित्तवृत्ती संपतील आणि आतल्या सगळ्या विकारांची झडपण होईल. अभंगाचा दुसरा चरण. झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाले झाडपणी, झाले झडपणी, झाले झाडपणी, झाले झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाले झाडपणी, झाले झडपणी, झाले झाडपणी, झाले झडपणी. संसरले मने आदि रूपा, संसरले आदि रूपा, संसरले मने आदि रूपा, संसरले आदि रूपा. झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाले झाडपणी, झाले झडपणी, झाले झाडपणी, झाले झडपणी, झाले झडपणी, झाले टाळीवाजा सर्वांनी. वा. झाली झडपणी, झाली झडपणी, संचरले म्हणे आदिरूप. गोरोबा काका म्हणतात, एकदा की भगवत प्राप्तीची तळमळ सुरू झाली की तळमळीतूनच अंतःकरणामध्ये जे मन संसाराला घेऊन जगतंय ना, त्या मनातला संसार त्या तळमळीच्या अनुतापातून भस्मसात होईल आणि आतमध्ये आदी रूप संचरित होईल. ऐका माझं चिंतन. बस एवढा मुद्दा जर तुम्हाला कळला, तुम्हाला अभंग सळाला. माझ्याकडे पाहत राहा. ऐकता ना तुम्ही सगळे? झोपले ना तुम्ही अजून? हां, मग सांगत राहा तसं. आपण दुःखी का आहोत? आपण संसारासोबत चालतो म्हणून दुःखी आहोत. आणि हा संसार नेमका आहे कुठे? संसार संसार म्हणजे नेमकं काय? घर म्हणजे संसार आहे का? बायको मुलं म्हणजे संसार आहेत का? जमीन म्हणजे संसार आहे का? गाडी म्हणजे संसार आहे का? आमचा सगळा नातेवाईक परिवार म्हणजे संसार आहे का? महाराज म्हणतात नाही, या बाहेरच्या क्रिया संसार नाहीच आहेत. या संबंधित ते सगळे विचार आपल्या चित्तामध्ये जे मनामध्ये आहेत ना, याला संसार म्हणा. हे बाहेरचं सगळं जड जगत आहे. अहो, घर काय सुख देणार आहे? घर सुख पण देत नाही आणि घर दुःख पण देत नाही. त्या घरात गेल्यानंतर आपलं मन सुखी किंवा दुःखी होत असतं. माती काय सुख देणार आहे महाराज? माती काय दुःख देणार आहे? दुःख आणि सुख आपल्या मनाच्या संबंधाचं आहे. त्या संबंधाने जड वस्तू सुख दुःख देत नाही. आपण या मनामध्ये संसारासोबत चालतो आणि त्यामुळे जीवनात दुःख आहे. महाराज म्हणतात हे मनच मोठं विचित्र आहे. परमार्थ का करायचा याच्याच करता एवढं कळालं खूप झालं. परमार्थ कशा करता करायचा पहा तुम्ही. ज्ञानोबा म्हणतात परमार्थ हा देहाकरता पण नाही आणि परमार्थ हा आत्म्याकरता पण नाही. मग परमार्थ कोणाकरता आहे? परमार्थ हा एकट्या केवळ मनाकरता आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. मनच दुःखाला कारण आहे आणि मनच सुखाला कारण आहे. महाराज म्हणतात हे मनच मोठं विचित्र आहे. मन शांत व्हावं याकरता सगळ्यांचे प्रयत्न चाललेत की नाही? मनाच्या शांती करता सगळं चाललं. मला सांगा ना, तुम्ही कीर्तन का ठेवलं? तुम्हाला काही उद्योग नाही म्हणून? आम्हाला तर कशाला बोलवलं? आम्हाला घरी काही कामं नाही म्हणून? तुमची एकच इच्छा आहे की या निमित्तानं का होईना 2 तास तुम्ही माझ्यासमोर बसावं, काहीतरी चांगलं ऐकावं, जेणेकरून तुमचं मन शांत होईल. मन शांती करता कीर्तन आहे. कीर्तन हे मनशांतीचं साधन आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. आता अलीकडे कीर्तनाचं स्वरूपच बदलत चाललं.
कीर्तन मनोरंजना करता नाही, नीट ऐका, कीर्तन मनोरंजना करता नाही, कीर्तन मनोमंथना करता आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. मन सुख देतं आणि मन दुःख देतं, पण मन शांत होत नाही. या मनाचा स्वभाव आहे, ते एका जागेवर शांत बसत नाही. किती प्रयत्न करा मन शांतच बसत नाही. किती प्रयत्न करा शांत बसतच नाही. महाराज शांत बसत नाही. मला खरं सांगा, माझ्या समोर तुम्ही आता बसून जवळजवळ 1.5-2 तास होत आले. खरं सांगा, खरं सांगा, तुम्ही मनाने बसले का? नाही ना. धन्यवाद बरं का, तुम्ही प्रामाणिकपणे कबूल केलं म्हणून होतं. नाही बसू शकत नाही का? ज्याप्रमाणे माकड कधी शांत बसत नाही त्याप्रमाणे हे मन आहे. समाधान दादा, माकड किती विचित्र आहे. मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. कल्पना करा, आधीच माकड आहे, त्या माकडानं 1 ग्लास दारू पिली, आता किती उड्या मारेल ते? आता दारू पिणारे माकड साध्या उड्या मारतात का? आधीच माकड आहे, त्यानं दारू पिली. दारू पिलेल्या माकडाला विंचू चावला, आता किती उड्या मारेल? आधीच माकड आहे, त्यानं दारू पिली, त्याला विंचू चावलाय. आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या माकडाच्या अंगामध्ये पुन्हा भूत घुसलं, भूत, आता किती उड्या मारेल? आता ही जी माकडाची अवस्था, याच्यापेक्षा लाख पटीनं चंचल काही असेल तर ते माणसाचं मन आहे. इतकं चंचल आहे. हे मन चंचल का आहे? या मनाला एका जागेवर बसून कायमचं समाधान मिळत नाही, म्हणून ते चंचल आहे. ते समाधानाकरता फिरतं, पण तिथे जेव्हा त्याची अतृप्ती होते तेव्हा ते तिथून उठतं, पुन्हा दुसऱ्या विषयामध्ये समाधान शोधत राहतं. त्याला कायमचं समाधानच मिळत नाही. मग या मनाला अशा ठिकाणी गुंतवावं जिथं ते कायमचं समाधानी होईल. महाराज म्हणते, बस आम्ही हे तंत्र, ही टेक्निक वापरली सुखी होण्याकरता. आम्ही आमचं मन संसारामध्ये अतृप्त म्हणून तिथून ते उचललं आणि ते मन देवाच्या चरणाजवळ स्थिर केलं. आणि खरं सांगू, देवाच्या चरणाकडे स्थिर केल्यानंतर त्या मनाची काय ताकद. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना. तुमचे चरणा देखलिया, तुमचे चरणा देखलिया, चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया. आता कोठे धावे मना, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मना, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया. वा वा, टाळी वाजवा. एकदा का भगवंताचं चरण पाहिलं की आपाप ते मन शांत होतं. त्याची काय ताकद तिथून हलण्याची महाराज, त्याची चंचलता संपते. ऐका ना, या मनाचं रूपक केलंय नाथ महाराजांनी. अनेक संतांनी या संबंधाने रूपक केलंय. महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे, आपल्या परिचयाचा आहे. देवा माझे मन लागो तुझे चरण, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार संग्रामी व्यसनी भोगुनी, संसार संसार व्यसनी भोगुनी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरण. संसार व्यसनी पडोने दे, संसार व्यसनी पडोने दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे हे देवा, माझं मन तुझ्या चरणाकडे लागलं पाहिजे.
पण हे मन सहजासहजी जात नाही. मग त्या मनाला एका विशिष्ट रूपानं त्या संबंधाचं एक रूपक दिलंय महाराजांनी. आपल्याला परिचय आहे, ऐका. महाराज म्हणतात मन नावाचा एक राजा आहे म्हणे. मन नावाचा कोण आहे? जसा देशात राष्ट्रपती असतो, जसा राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे, जसा जिल्ह्यामध्ये कलेक्टर आहे, तालुक्याला तहसीलदार आहे, गावात सरपंच, तसा मन नावाचा राजा आहे. आणि या राजाचं एक कौतुक आहे, या राजाला 2 बायका आहेत म्हणे. किती बायका आहेत? 2 बायका आहेत. या राजाला 2 बायका आहेत. त्या 2 बायकांची नावं आहे का? पहिल्या बायकोचं नाव आहे हेमा मालिनी. नाही, म्हणजे तुम्ही माझं ऐकता, हे मला चेक करायचं होतं. पहिल्या बायकोचं नाव आहे प्रवृत्ती, दुसऱ्या बायकोचं नाव आहे निवृत्ती. नीट आहे का? पहिल्या बायकोचं नाव काय आहे? प्रवृत्ती. दुसऱ्या बायकोचं नाव निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे हा सगळा संसार. या संसारातल्या आसक्ती काय काय काय? माझीच गाडी, माझीच माडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी, त्याला प्रवृत्ती म्हणा. ती प्रवृत्ती आहे. आणि निवृत्ती ही मनाची दुसरी बायको आहे. प्रवृत्ती ही मनाची आवडती बायको आहे आणि निवृत्ती ही मनाची नावडती बायको आहे. का? प्रवृत्ती ही दिसायला सुंदर आहे म्हणून ती आवडते, निवृत्ती कमी सुंदर आहे म्हणून ती आवडत नाही. पण फरक आहे. प्रवृत्ती नावाची पत्नी दिसायला सुंदर आहे पण ती व्याभिचारिणी आहे, आणि निवृत्ती नावाची पत्नी कमी सुंदर आहे पण ती खानदानी बापाची लेक आहे. कोण? निवृत्ती. ऐका, निवृत्ती खानदानी बापाची लेक आहे. मला सांगा ना, स्त्री सुंदर असली पाहिजे का शीलवान असली पाहिजे? शील हेच तिचं सौंदर्य आहे. शील हेच तिचं सौंदर्य आहे. ती शीलवान असली पाहिजे. पण मनाला प्रवृत्ती आवडते, मनाला भोग विषय घ्यायला आवडतात, मनाला सोडायला आवडत नाही. दोघांमध्ये फरक आहे. महाराजांनी त्याचं विडंबन केलंय. महाराज म्हणतात ज्या वेळेला मनाचा समागम प्रवृत्ती नावाच्या पत्नीबरोबर होतो, त्यावेळेला दुःख नावाचं अपत्य जन्माला येतं. प्रवृत्तीशी मनाचा समागम झाला की दुःख नावाचं अपत्य जन्माला येतं. आणि एकदा का मनाचा समागम निवृत्ती नावाच्या पत्नीबरोबर झाला की मग बोध नावाचा पुत्र जन्माला येतो. आणि एकदा का बोध पुत्र जन्माला आला की काय काय घडतं आपण सर्व अनुभवलंय. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारे मरण तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. अशा अद्वैत अवस्था आली की आता संध्या कैशी मी करू केव्हा. आता 2 गोष्टी राहिल्याच नाही. आता भक्ती हृदयामध्ये प्रगट झाली, सर्वत्र परब्रह्म दिसायला लागलं, आणि आता या जगतामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काही राहिलंच नाही. आता आत्मबोध निर्माण झाला. हे कधी घडलं? मन आणि निवृत्ती एकत्र आल्या तेव्हा. ऐका बरं का, मन आणि निवृत्ती एकत्र आल्या तेव्हा हे सगळं तेव्हा घडलं. मग का हो महाराज, मनानं आणि निवृत्तीनं एकत्र यावं याकरता काय केलं पाहिजे? काही नाही, याकरता त्यांचं लग्न केलं पाहिजे. ऐका ना, कारण समागम जोपर्यंत वैवाहिक स्थितीमध्ये होत नाही तोपर्यंत जर तो समागम झाला तर तो व्याभिचार आहे, तो समागम नाहीच आहे आपल्या सनातन परंपरेनुसार, नाही का? मग का महाराज दोघांचा विवाह झाला पाहिजे म्हणून बरोबर आहे. मग विवाह करण्याकरता आपली प्रक्रिया आहे कशी? त्या मुलीचा हात या मनानं मागितला पाहिजे, निवृत्तीचा. मग सांगा ना, या निवृत्तीचा बाप कोण आहे? महाराज म्हणतात त्या निवृत्तीचा बाप एकच आहे. जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. एक धर्माचं नगर आहे पंढरपूर. तिथं भगवान पंढरीश परमात्मा समचरण दृष्टीनं, नासाग्र दृष्टीनं विटेवरती उभा राहून कर कटेवरती ठेवून उभा आहे. त्याच्या चरणाकडे ही निवृत्ती राहते. म्हणून महाराज म्हणतात त्या चरणाचं चिंतन केलं की मग ते मन शांत होतं. आता आमची अशी अवस्था झाली, गोरोबा काका हाच विचार सांगतायत, ज्ञानोबा त्या संबंधाचं चिंतन मांडतात. आता आमची अवस्था अशी झाली, आता मन राहिलंच नाही. आता ते मन आदिरूपाला प्राप्त झालं. संचरले म्हणे आदिरूप. आदिरूप म्हणजे कसं? महाराजांची भाषा आहे, मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्तीला नंदे कैसे
मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान, झाली झडपणी संचरले म्हणे अधिरूप. महाराज म्हणताय, नामदेवरायांना उपदेश करतायत गुरुबा काका, हे नामदेवा, भगवंताचं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे हे जाणण्याकरता अंतःकरणातून विलक्षण आर्तता पाहिजे. त्या आर्ततेतून अनुताप निर्माण होईल आणि त्या अनुतापातून बुद्धीमध्ये विवेक जागा होईल. एकदा का विवेक जागा झाला की त्या विवेकाच्या आधाराने तिथं वैराग्य जन्माला येईल. वैराग्य जन्माला आलं की त्या वैराग्याच्या आधाराने त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान स्थिर होईल. आणि या ज्ञानाच्या स्थिरकरणानंतर मग काय महाराज, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. महाराज म्हणतात सर्व ठिकाणी ब्रह्मनिष्ठ आणि सर्व ठिकाणी परमात्म्याचं दर्शन होईल. या सर्वत्र परमात्मा स्वरूपाचा परिचय होईल, अनुभव येईल. जनी जनार्दन एक, जो जाणे तो सुटला निश्चेक, हे नेनून या लोक गुंतले अनेक भवशक्रे. जन हेच जनार्दन आहे, विश्व हेच विश्वनाथ आहे, जग हेच जगन्नाथ आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव आला की मग तुम्ही पूर्ण झाला. गोरोबा काका म्हणतात, नामदेवा, पंढरपूरचा विठोबा हा केवळ मूर्तीतच नाही, तो चराचरामध्ये व्याप्त आहे. विठ्ठल जळी स्थळी महाराज सर्वत्र ठिकाणी परमात्माच आहे. याकरता हे जाणण्याकरता तुमच्या डोळ्यामध्ये ज्ञानदृष्टी असायला हवी. ऐका, संपलं कीर्तन आपलं. दोन प्रकारच्या आंधळे जगात आहेत, दोन प्रकारचे आंधळे आहेत आप्पा. पहिला आंधळा तो आहे ज्याला जगाकडे पाहिलं की फक्त जगन्नाथच दिसतो, जग दिसतच नाही. पहिला आंधळा तो आहे जगाकडे पाहिलं की फक्त देवच दिसतो, जग दिसतच नाही, असा पहिला आंधळा आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार बनतो. जगाकडे पाहिलं की फक्त परमात्मा स्वरूपाचा अनुभव आहे, बस. पहिला आंधळा तो आहे की जगाकडे पाहिलं फक्त देव दिसतो, जग दिसत नाही. आणि दुसरा आंधळा तो आहे त्याला सगळं दिसतं, फक्त देव दिसत नाही. या दुसऱ्या आंधळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा नंबर आहे. देव का दिसत नाही? देव दिसण्याकरता तशी दृष्टीच आपल्याकरता नाही, आपल्याकडे नाही. त्या दृष्टीला जिवंत होण्याकरता कृपा असावी लागते.